महामुंबईमध्ये सीएनजी 2 रुपयांनी महागलेला आहे। 15 दिवसांमध्ये दुसऱ्यांदा सीएनजी महागलाय। सीएनजी प्रति किलो त्यामुळे 86 रुपयांवर पोहोचलाय। तर पीएनजीच्या दरात सुद्धा 50 पैशांची वाढ केली गेली आहे। मुंबईसह एमएमआर क्षेत्रामध्ये सीएनजी पुन्हा एकदा वाढलाय। सर्वसामान्यांना याचा मोठा फटका बसणार आहे। महानगर गॅस लिमिटेड सीएनजीच्या दरामध्ये किरकोळ विक्री दरामध्ये प्रति किलो 2 रुपयांची वाढ झाली। तर घरगुती पाईपद्वारे पुरवठा होणाऱ्या पीएनजीच्या दरात प्रति एससीएम 50 पैशांची वाढ केली गेली आहे। हे नवे दर आजपासून लागू झाले। आता दरवाढीनंतर सीएनजीचा दर प्रति किलो 86 रुपये झालेला आहे। तर घरगुती पीएनजीचा दर प्रति एससीएम 52 रुपये इतका झालेला आहे। दरवाढीनंतर आता ऑटो टॅक्सी भाडेवाढीची शक्यता सुद्धा जोर धरू शकते। गेल्या सीएनजी दरवाढीनंतर झालेल्या चर्चेमध्ये ऑटो रिक्षा आणि टॅक्सी संघटनांच्या प्रतिनिधींनी इंधन आणि देखभाल खर्च वाढल्याचं सांगत प्रति किलोमीटर 1 रुपयांची भाडेवाढ मंजुरीची मागणी परिवहन प्रशासनाकडे केली होती। ₹84 रुपयेवरून आता डायरेक्ट 86 रुपये झाला। एक तर ओला उबेरचे भाव असे आहेत, गरमीमुळे एक तर सीएनजी जास्त लागतोय गाड्यांना, परवडत नाही। सीएनजी रोजच्या धंद्यामध्ये सीएनजी 200-300 रुपये एक्स्ट्रा लागतोय। काय करायचं, पर्याय नाही। पोटासाठी तर 100 रुपये काय 200 रुपये करलं तर भरून चालवायलाच पाहिजे। कमी दर केले पाहिजे अशी मागणी नाही करत तुम्ही? अहो कमी दर आता करले तर ठीकच आहे, चांगलंच आहे, सगळ्यांसाठी चांगलं आहे, माझ्यासाठी नाही। मिळतात का प्रवाशांची काय नक्की? अहो भाडे कुठं मिळतात, भाडे आता धंदा नाही, ते एकतर कमी आहे सगळं धंदा। रेट तो बढ़ना चाहिए, सब कुछ का रेट थोड़ा बढ़ना चाहिए, मीटर उटर का रेट बढ़ना चाहिए।